दरम्यान होईल बिग फाईट बिग बॅटल. मित्रांनो पुन्हा एकदा विसरू नका डिगा स्पोर्ट्स चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब करायला. SYCC संघ आजचा दिवसातील अगदी लागोपाठ 2 सामने जिंकून थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. उद्या ठीक 3 वाजता SYCC संघ आपण उपस्थित राहायचा उद्या 3 वाजता. या मॅचसाठी जे समोर नॉन स्ट्राईक एंडकडे अंपायर असतील विशालजी नाईक सर आणि स्ट्राईक एंडकडे अंपायर असतील म्हणजे ओंकार वर्ली यांना विनंती असणार आहे की ओंकार आपण देखील मैदानामध्ये लगेच जायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करा. SS क्लासेस फिल्डिंग सेट करायचं आहे. बंटी सर बिट्टू सर टीमचे सेनापती आहेत आणि अगदी आपल्या टीम सबल हार्डल करत आहेत आणि सांगत आहे हो आपल्याला बेस्ट द्यायचं आहे. आज नाही तर 1 वर्ष पुन्हा या स्पर्धेकरिता वाट पाहावी लागेल. आणि हो या मॅचमध्ये सिद्धांत सांगवीजी बंटी सर देखील इन झालेले आहेत म्हणजे बॅटिंग बॉलिंग दोन्ही फॅक्टरमध्ये कुठेतरी फायदा असणार आहे टीम SS क्लासेस या टीमकरिता. शुभेच्छा आहे दोन्ही टीमला. विशालजी नाईक सर पहा अंडरआर्म क्रिकेट एकमेकांच्या सोबत भरपूर वर्ष खेळलेत असे बंटी सर थेट गेले आणि विशाल सरांना भेटले. हो सर तुम्हीच अगदी आम्हाला क्रिकेटचा धडा शिकवला आहे आणि ते धडे शिकून आम्ही आज पुढे आलो हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बंटी सर साई पूजा 11 आणि प्रतिमा 11 जेव्हा एकमेकांच्या समोर अंडरआर्म क्रिकेटमध्ये यायचे ना तेव्हा बंटी सर तसेच विशाल नाईक सर हे एकमेकांच्या विरोधात नेहमीच असायचे. आणि आज क्रिकेटमध्ये भरपूर वर्षानंतर मुलाखत झाली हँडशेक केला आणि एक हक केला आहे आपल्या त्या मित्राला ज्यांनी क्रिकेट शिकवलं आहे. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिकडे SS क्लासेसचे टीम रेडी आहे तर बॅटिंगसाठी टीम क्रिशा 11. क्रिशा 11 टीम बॅटर्स पाठवायची आहे प्लीज. क्रिशा 11 शेवटचा अंतिम कॉल असणार आहे. बॅटर लगेच पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये आणि त्या पॅनल्टीचा सामना असणार आहे हे लक्ष द्या क्रिशा 11 नाहीतर तुमचे हे जे इतके टाइम वेस्ट होणार ना तितके टाइम सेकंड इनिंगमध्ये ॲड केली जाईल.
स्टार्टिंग स्ट्रायकिंगकडे आपल्याला पाहायला भेटत आहे. मॅच ऑन होईल. अंपायरचा सिग्नल आला. लेट्स प्लेस आणि टाइमर यस नोट केला गेला आहे. 3:45 पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तयार. बॅटिंग स्ट्रायकिंगकडे आहे ओमकार तर नॉन स्ट्रायकिंगकडे सागर. गोलंदाज मोनू तयार. पहिला चेंडू घेऊन चांगला स्ट्रोक आहे. व्ही शेप मध्ये अगदी डीप लॉंग ऑफ कव्हर करत असताना ठोकलाय दणदणी दर्जेदार 4 धावा. चौकार. चौकार या ठिकाणी आलाय. करो आणि मरोची स्थिती आहे दोन्ही टीम करिता. पहिल्याच बॉलवर मोनूचे आक्रमण केलं गेलंय. चौकार आलाय. 4 धावाने सुरुवात झाली या मॅचची. टीम क्रिया 11 च्या वतीने लेट्स सी पाहूया पुन्हा एकदा मोनू तयार. पॉवर प्लेचा बंधन सुरू आहे आणि त्या पॉवर प्ले मध्ये धावांची लयलूट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांना अगदी बॉलला अडवलाय. सनी शर्मा 1 धाव या बॉलवर घेतली जाईल आणि धावसंख्या 10. आणि आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडकडे आलाय सागर. डावकुया त्याचा फलंदाज बाद सागरच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या अस्त्राला निघालाय आणि फर्स्ट विकेट या ओव्हर मध्ये मोनूला भेटतोय. हो हो आल्या आल्या क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. स्टान्सचा वापर झाला नाहीये. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क तर समाल पाहिजे. अगदी आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो अगदी मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्त्वपूर्ण आहे. जर झाले तर नक्कीच त्या टीमसाठी तुम्हाला फायदा होईल. आणि पुन्हा एकदा म्हणू तयार. ओ खत करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बाहेर निघाले आणि पंच दर्शवत असताना इट्स अ वाईट बॉल. पुन्हा फेकावा लागेल चेंडू आणि अवांतर धाव. धावसंख्या तब्बल 6 धावा. अंपायरिंगच्या भूमिकामध्ये विशाल नाईक सर आहे ज्यांच्याकडे देखील मोठा अनुभव आहे. अगदी बॅटर्सचा स्टान्स कुठे आहे बॉल कुठे रिलीज होईल या सर्व गोष्टी आपल्या डोळ्याच्या माध्यमातून टिपत असतात आणि सांगत असतात याच हे वाईट बॉल आहे की नाही फेअर बॉल आहे की नाही. आणि कौतुक देखील करतात गोलंदाजांचा. जेव्हा अगदी एखादा चांगला बॉल डिलिव्हर करतो ना गोलंदाज तर अंपायर हे देखील कौतुक करताना पाहायला भेटतात. त्यापैकी एक म्हणजे विशालजी नाईक सर. धावसंख्या 1 मदतीने धावसंख्या टोटल. शेवटचा बॉल अंतिम बॉल. ओहो फटका उडवलाय. बॉलला पाठवला गेलाय सीमा रेषा पार पार सिक्सर. धावसंख्या 13 आहे. धावसंख्या 13 आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद आणि फलंदाज आपण पाहतोय एक ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या तब्बल 13 आहे.
बॉलिंगसाठी रोहन फार युवा गोलंदाज आहे. जर पाहिलं तर अंडर 16चा गोलंदाज आहे. मात्र गोलंदाजी पहा, पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी गेली होती. 2 षटक फेकण्याचा मान देखील मिळवला होता आपल्या टीमच्या वतीने. आणि याही वेळी बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर क्रमांक 2 घेऊन, पॉवर प्ले क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार रोहन. हाफ ट्रॅकर चेंडू होता, जास्त बाहेरच्या दिशेने निघणारा. अंपायर विशाल नाईक सर सांगत असताना इट्स अ वाईट बॉल, अवांतर धाव. आणि या एकने धावसंख्या टोटल 14 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज या रोहन. ओहो, या ठिकाणी वेट अँड वॉच पाहिला. अगदी बॉल थोडासा वर होता, त्या वरच्या बॉलला उचलणारा बॉल उचलला गेलाय. थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर. 4 धावा. बेंदू दादा बॅटिंगसाठी आहेत आणि मूर्ती लहान कीर्ती महान अशी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. बॅटिंगसाठी बेंदू आणि ठोकलाय चौकार या ठिकाणी. मागील ज्या प्रकारे मॅचमध्ये गोलंदाजी केली होती ना, कुठे ना कुठे त्या गोष्टीला पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये घ्यावा लागेल. रोहन यांच्या वतीने चांगला स्पेल फेकला गेला होता रोहनच्या वतीने. मात्र या ठिकाणी सुरुवात थोडीशी लडखडत झाली आहे. म्हणजे पहिला वाईट बॉल, त्यानंतर चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. पुन्हा एकदा रोहन तयार. चांगला चेंडू खोलात टाकलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. मात्र सिंगल काही थांबू शकणार नाहीये. वेल स्टॉप बाय रोहन. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या प्रकारे बॉल अडवणं सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. मात्र अंडर 16चा खेळाडू मिस्टर रोहननी करून दाखवायला बॉलला स्टॉप केलाय. आणि या दरम्यान एक धावा काही रोखू शकत नाहीये. आणि या एकने धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल 19 धावा. आणि फलंदाज स्ट्राईक एनकडे आहे सध्या मिस्टर सागर. बॉलला उडवलाय, दे दे धनाधन धन. हा आलाय खणखणीत दर्जेदार सिक्सर. 6 धावा. ठोकला जबरदस्त स्ट्रोक. या ठिकाणी ज्या षटकारांची आवश्यकता होती तो षटकार आलाय जणू काही. फुल टॉस बॉल, फुल टोल देऊन जाईल. थेट पाठवला गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. हा आलाय गुरुद्वारा प्रीमियर लीग सिक्सर. आदरणीय धनराज यादव जी, इनके तरफ से 2100 रुपए का प्राइस दिया जाएगा अगर इस गेम पर सिक्सर लगता है तो, क्योंकि लगातार 2 बॉल में 2 सिक्सर लग चुका है. धनराज सेठ बफिंग फिनिशिंग, इनके तरफ से 2100 रुपए की प्राइस दी जाएगी अगर इस गेम पर सिक्सर लगता है तो. लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर लग चुके हैं. और अगली गेंद अब रोहन की. हाफ ट्रैकर पुल और गेंद को किया है गुल और गेंद रफू चक्कर. सिक्सर. 6 6 और 6. आदरणीय धनराज यादव जी की तरफ से 2100 रुपए का प्राइज मनी यहां पर दिया जाएगा मिस्टर सागर को. कमाल के स्ट्रोक यहां पर लगाए हैं. एक डीप लॉन्ग ऑन के ऊपर से, एक डीप काउ कॉर्नर के ऊपर से और एक डीप स्क्वायर लेग के ऊपर से. मतलब 3 गेंदे और 3 कहीं ना कहीं ये ओवर को बहुत बड़ा बनाया है. एक चौका 3 सिक्सर इस ओवर के साथ अब तक देखने मिला है समीकरण. अगली गेंद लेकर तैयार. हाफ ट्रैकर, इसको भी गुल कर देंगे और बहुत दूर भेजा है गेंद को. एक और बार आसमान नहीं टोला, गगन चुम्मी. सिक्सर. पहली ओवर के साथ टोटल रन्स थे 13 और इस ओवर में रन्स आए हैं टोटल 30 और रन संख्या 43. हालांकि गुरुद्वारा प्रीमियर लीग के ये सीजन 7वां जो है, ये पूरे सीजन का सबसे महंगा ओवर साबित हुआ है रोहन द्वारा. इससे पहले हालांकि 29-28 बने हैं, लेकिन यहाँ पर अब
सागर ने 4 सिक्सर लगाए इस ओवर के साथ, एक 4, एक सिंगल और एक वाइड, टोटल 30 रन। बहुत ही एक्सपेंसिव ओवर यहां पर। जिस प्रकार से महाराष्ट्र में सिलेंडर गैस की डिमांड है बढ़ चुकी है, उसी प्रकार से इस ओवर का जो रनों का शेयर है वो बहुत बढ़ाया गया है बल्लेबाज द्वारा। वो अच्छी गेम बिट्टू सर द्वारा जड़ में डाली है, एक रन यहाँ पर जरूर लिया है। हालांकि बैकअप नहीं है, नहीं तो डायरेक्ट जरूर चांस लेते। बिट्टू सर हमेशा ऑल रिस्क लेने वाले खिलाड़ी हैं, लेकिन यहाँ पर जोखिम नहीं लिया, एक सिंगल रन और फिर से एक बार स्ट्राइक एंड पर रहेंगे मिस्टर सागर। सात गेंदे 35 से बढ़ाकर पारी को अपने अंजाम देता हुआ मिस्टर सागर स्ट्राइक एंड पर है। क्या मीरा भाईंदर का सबसे जल्द गति में 50 देखने मिल सकता है? 14 गेंदों पर 50 कबीर सिंह के नाम पे रिकॉर्ड है, लेकिन यहाँ पर देखना होगा। अवे फ्रॉम द बॉडी खेलने की कोशिश थी, बहुत दूर स्टेज बॉडी अपने पैरों के गैप को बहुत बढ़ाया था, एक फ्रंट फुट को आगे निकाल कर कवर्स में खेलने की कोशिश थी, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क हुआ नहीं है। डॉट गेंद आती हुई यहाँ पर। मिस टाइमिंग है, गेंद हवा में खड़ी हो गई है। बंटी सर हेड डाउन द बॉल। ओह माय गॉड, हालांकि आंखों को विश्वास नहीं हो रही है कि इस प्रकार से क्या छूट सकता है बंटी सर द्वारा, और उसका फायदा मिला है। अब ये 2 रन भी ऐड होंगे और जीवनदार मिला है सागर को। एक आसान सा कैच था, बहुत अच्छा से जज कर लिया था, हाथों पर गेंद गिरी भी नहीं, कहीं ना कहीं आखिरी मूवमेंट से जिस प्रकार से हाथों से साबुन निकलता है उस प्रकार से गेंद निकली है। खड़े खड़े खेल दिया है, सड़क पे कड़क अफलादून, पतरा बजाओ सिक्सर। 6 फिर से एक बार तैयार सागर। मिस टाइमिंग है, खिलाड़ी दूर है। 1 2 3 और कैच ड्रॉप। आसान नहीं है, उल्टी दिशा में भागना कोशिश वहां पर जबरदस्त की वहां पर बिट्टू सर ने, लेकिन कैच कैरी नहीं हुआ है। और इसी के साथ ये 2 रन और 2 रन के साथ रन संख्या स्कोर कार्ड पर टोटल 54 रन और व्यक्तिगत 45 रनों पर खेलते हुए इस वक्त सागर अपने अर्धशतक से 5 रन दूर है। और गुरुद्वारा प्रीमियर लीग सीजन 7 में क्या पहला अर्धशतक अपने नाम करते हुए नजर आएंगे बल्लेबाज मिस्टर सागर। मिस टाइमिंग है, यहाँ पर खिलाड़ी डाउन द बॉल एक दूसरे को देख रहे हैं, कैच की कोशिश नहीं है और ये 1 रन यहाँ पर। हालांकि एक से ज्यादा कुछ नहीं, यहाँ पर कोशिश नहीं करेंगे डबल के लिए। एसएस क्लासेस के सर्वा मंडी सर वहां पर थे और हालांकि कैच की कोशिश नहीं की गई है, केवल एक सिंगल मिलता हुआ और संख्या टोटल अब जा पहुंचा है 3 ओवर खेल के बाद 55 रन। ताबड़तोड़ बल्लेबाजी, फुल ऑन कैश, नो पेटीएम नो जीपे, ओनली ऑन कैश यहाँ पर डील किया है, मतलब बड़े स्ट्रोक में लॉन्च किया है। और रन संख्या 3 ओवर के बाद 55। हालांकि हम बहुत सारी प्रतियोगिता में देखते हैं कि दोपहर के समय आफ्टरनून में गेंद ट्रैवल नहीं करती है, इस पूरे समीकरण को गलत साबित कर दिया है मिस्टर सागर ने। और जिस प्रकार से उनकी गेंदें बल्ले से संपर्क होकर सीधे एयरलाइन की तरह उड़ी है, बर्ड फ्लाई की तरह उड़ी है और बाउंड्री लाइन के बाहर ही गिरी है। और अभी तक 45 बनाकर खेल रहे हैं मैदान के बीच में, 46 बनाकर खेल रहे हैं। 55 रनों में से 46 रन सागर के नाम है इस मुकाबले में। चलिए टाइम पास नहीं करना, ध्यान देना है प्लीज। चलिए लगातार 3 सिक्सर के लिए आज और कल दोनों ही दिन आदरणीय धनराज यादव जी, धनराज सेठ, इनकी तरफ से 2100 रुपए की प्राइज इनामी राशि दी जाएगी। और ऑलरेडी यहाँ पर बल्लेबाज सागर ने वो इनामी को अपने राशि को अपने नाम किया है। लगातार 3 गेंदों पर 3 सिक्सर लगाए थे रोहन के।
46 रन पर खेल रहे हैं। गेंदबाजी के लिए इस वक्त ओवर नंबर 4 लेकर सनी शर्मा, एक अनुभवी खिलाड़ी हैं। देखना होगा इस मैच में किस प्रकार से अपनी टीम को पलटवार करके देंगे, क्योंकि 55 रन बन चुके हैं। ओ लो फुल टॉस गेंद आउटसाइड द लेग स्टंप, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा, सिंगल मिलेगा जरूर। रन संख्या 1 के साथ टोटल अब तक 56 रन। 12 बॉल का खेल अभी भी बाकी है मैच में। 12 गेंदों पर कितने रन यहाँ पर जोड़े जाएंगे देखना होगा। सनी शर्मा तैयार, लो फुल टॉस गेंद पिक किया है, गेंद को खिलाड़ी वहां पर आएंगे डाउन द बॉल, गलती नहीं होगी। हालांकि अर्धशतक यहां पर चूक गया, लेकिन दोस्तों अगर सागर की बल्लेबाजी पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां। 46 रन ठोके इस मुकाबले में, वेल प्लेड बाय सागर। कमाल की बल्लेबाजी, बहुत ही सुपर बल्लेबाजी यहां पर सागर द्वारा। 46 रन बनाकर बल्लेबाज आउट होता हुआ इस वक्त मैदान के बाहर निकलते हुए। सराहना करता हुआ पूरा डगआउट वहां पर तालियों की गड़गड़ाहट के साथ स्वागत करता हुआ सागर का। क्या पारी खेली है, गुरुद्वारा प्रीमियर लीग के हर फैंस को, हर दर्शक को ये पारी याद रहेगी। 46 रन बनाकर आउट हुए इस वक्त मिस्टर सागर, जिसमें 4 लगातार कंटिन्यू सिक्सर लगाए हैं। शनि शर्मा को विकेट चाहिए थी, ब्रेक थ्रू की आवश्यकता थी, वो ब्रेक थ्रू यहां पर दिलाया जरूर है। ओहो, आते आते रितेश का बल्ला करता हुआ हल्ला, आसमानी टोला, सीधा रन मिलेंगे आधा डजन। इस बॉल देना, ये फिर से एक बार सनी शर्मा तैयार। रितेश आते आते फॉर्म में, पिछले मैच में भी 3-6 लगाए थे। स्लॉक करने की कोशिश थी, एक बार फिर से बल्ले पर प्रॉपरली आई नहीं है। इस वक्त डीप स्क्वायर के क्षेत्र में थोड़ी सी वहां पर गफलत जरूर हुई थी, लेकिन अच्छी फील्डिंग बैकअप किया वहां पर। और इसी बीच ये 2 रन मुकम्मल करते हुए दोनों ही बैटर, कमाल की फील्डिंग, कमाल का थ्रो, और लेकिन वहां पर बैकअप के रूप में आए हैं बंटी सर, और इसी के माध्यम से ये 2 रन मिल जाएंगे और रन संख्या टोटल 64 रन। फिर से एक बार सनी शर्मा तैयार, फुल टॉस गेंद, हालांकि गैप ढूंढा है वहां पर। कभी कभी कहते हैं दोस्तों की ताकत नहीं काम आती हर जगह पे, कहीं ना कहीं नजाकत भी चाहिए, और रितेश के पास वो क्षमता है। आइकॉन के रूप में खेल रहे हैं और अपने काबिलियत को सिद्ध करते हुए एक और अद्भुत और नेत्र दीपक ये 4 लगाते हुए चौका आता हुआ डीप कवर क्षेत्र में। बड़ी गैप है, इस गैप को केवल भेदते हुए नजर आए हैं और दिशा दी है केवल, बल्ले का फेस ओपन किया है और आसानी के साथ 4 रन बटोरे। और यहां पर गेंद निकल जाएगी, संपर्क अच्छा है, यहां पर टॉप एज लगी है बल्ले के, और गेंद देखना होगा कहां पर गिरा एग्जैक्टली। अंपायर के डिसीजन का इंतजार रहेगा यहां पर। और यस, एक टप्पे के साथ गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के पार, 4 रनों के लिए चौका। आखिरी गेंद यहाँ पर, हालांकि सागर के बाद सभी बल्लेबाजों ने बैंग ऑन टारगेट किया है, इस वक्त गेंदबाजों के ऊपर हल्ला किया है, लेकिन यहाँ पर ये डॉट गेंद आई है। बिंदी गेंद यहाँ पर आती हुई रन संख्या टोटल 4 ओवर के बाद 72 रन स्कोर कार्ड पर नजर आता हुआ। हालांकि एक भी गेंदबाज 10 के नीचे आंकड़े में आए नहीं है,
पहले ओवर में 13, उसके बाद सेकंड ओवर में 30 और उसके बाद चौथे ओवर में 12, तीसरे ओवर में 12 और चौथे ओवर में 16 रन आए हैं अब तक। सत्रह आखिरी ओवर से, चौथे ओवर से आए हैं और अब नए गेंदबाज इस वक्त बिट्टू सर गेंदबाजी के लिए अंतिम ओवर लेकर। हालांकि 70 प्लस रन बन चुके हैं, लेकिन अभी भी ऐसा नहीं है कि सेकंड इनिंग में ये रन को चेस नहीं कर सकते हैं बल्लेबाज। ओ यहाँ पर शॉर्ट पिच गेंद थी, आलम आए थे वहां पर, कोशिश अच्छी यहाँ पर कैच लेने की, देखना होगा अंपायर का सिग्नल। हालांकि सामने गिरी है, संपर्क हुआ बल्ले से भी। अच्छी फील्डिंग यहाँ पर आलम द्वारा और सिंगल रन यहाँ पर, रन संख्या 73, 73। 80-85 भी अगर बनते हैं तो बिट्टू सर ऐसे क्लासेस के बल्लेबाज में क्षमता है कि मैच को फिर भी अपने दिशा में झुका सकते हैं। किसी न किसी बल्लेबाज को खड़े रहना पड़ेगा। जिस प्रकार से सागर ने बल्लेबाजी की, उसी प्रकार से एक आधा बल्लेबाज अगर खड़े रहते हैं तो मैच आसान बन जाएगा। क्योंकि कहते हैं ना, अगर अंधेरा है तो उजाला भी होगा और उजाला है तो अंधेरा भी होगा। तो मैच में अगर पहले ओवर में चोट मार बैठी है तो दूसरे ओवर में भी हो सकती है। यहाँ पर गेंद हवा में, खिलाड़ी डाउन द बॉल और वहां पर देखना होगा। कैच तो अच्छा लिया है वहां पर और बल्लेबाज को क्या यहाँ पर जाना पड़ेगा। लेट्स सी, चेक करेंगे हमारे कमेटी मेंबर्स वहां पर है, अगर नहीं है तो हम थर्ड अंपायर के माध्यम से यस। यस, 6 आहे, लाईनीवर पाय आहे अगदी अंपायर देखील सांगत आहेत। आणि अगदी आपण डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकाल ज्या प्रकारे कॅच कन्वर्ट झाला। म्हणजे कॅच जेव्हा घेतला तेव्हा एक पाय लाईनीवर होता, म्हणजे अर्धा ऑलमोस्ट लाईन पुसली गेलेली आहे त्या ठिकाणी। आणि हा आला षटकार, 6 धावा। चांगला प्रयत्न त्या ठिकाणी मोनू यांच्या वतीने, मात्र बॉल आतमध्ये पकडला नाहीये मोनूने। अगदी अर्धी लाईन त्यांनी पुसली आहे पूर्णपणे आपल्या पायाच्या माध्यमातून आणि हा षटकार या ठिकाणी आलाय थर्ड अंपायरच्या वतीने। पुन्हा एकदा, ओहो, याही ठिकाणी क्षेत्र तोच आहे, फिल्डर देखील तोच आहे, मात्र थांबवणार नाहीये। पुन्हा एकदा रितेश ऑन फायर पाठवला गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर, 6 धावा। आणि जर या बॉलवर सिक्सर आला तर पुन्हा एकदा आदरणीय धनराज यादवजी यांच्याकडून 2100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल। सलगचा 2 बॉलमध्ये 2 आलेले आहेत। एकाही मॅच मध्ये, एका इनिंग मध्ये दुसऱ्यांदा बॅटर आलाय 3 मध्ये 3 ठोकण्यासाठी। धनराजी यांच्याकडून तब्बल 2100 रुपये या बॉलवर षटकार। मात्र लेट्स पाहूया, हा डॉट बॉल आलाय। अगदी धनराज भाई थोडा खुश आहे दादा, बोलतात एका मॅच मध्ये नाही देतात, प्रत्येक मॅच मध्ये एक एक बॅटरने मारला तर 2100 रुपये आपण देणार आहोत। मात्र प्रत्येक बॅटरसाठी आहे पारितोषिक। हा डॉट चेंडू आलाय या ठिकाणी, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, मात्र लेट्स सी पाहूया, तशी त्या ठिकाणी नाही आहे। स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या यस पलीकडे गेलाय। हा म्हणजे एक चेंडू डॉट आल्यानंतर षटकार आलाय, म्हणजे तिसरा षटकार या ओव्हर मधील रितेशच्या बॅट मधून आलाय। आणि धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 80 तब्बल 91 रन स्कोर कार्डवर झालेले आहेत। शेवटचा अंतिम बॉल असणार आहे
या संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीग मधील धावांचा उच्चांक, धावांचा डोंगर, धावांचा माउंट एव्हरेस्ट, धावांचा अगदी बुर्ज खलिफा खलिफा उभा केला गेलाय. स्लॉक करायचा होता पुन्हा एकदा या ठिकाणी ओव्हर द स्टंप बॉल ट्रॅव्हल झालाय आणि 91 रन वेल प्लेड बाय सागर, वेल प्लेड बाय रितेश. चांगला खेळ दाखवला गेलाय आणि बेदू यांच्याही देखील माध्यमातून चांगला सपोर्ट दिलाय बॅटरला. धावसंख्या 91 आणि विजयासाठी तब्बल 92 रन्स करावं लागेल या मॅच मध्ये टीम SS क्लासेसच्या बॅटरला. विजयासाठी 92 रन्स करायचे आहेत. अगदी ODIचा सामना तो आठवावा लागेल ज्या ठिकाणी टीम साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया ही मॅच होती. त्या ठिकाणी 436 धावा ठोकले होते ऑस्ट्रेलिया टीमने. तेव्हा जॅक कॅलिस डगआउटमध्ये आले आणि सांगितलं की आपल्या गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली आहे, विकेट खराब होतात, अजून 20 धावा त्याला कोणी कमी बनवल्या आहेत. आणि हे जेव्हा ऐकल्यानंतर डगआउटमध्ये जो बॅटर बॅटिंगसाठी गेला साऊथ आफ्रिकाचा 4 बॉल ठेवून ते ODIचा सर्वाधिक हायएस्ट स्कोर जे होता ना ते मोडून टाकला आणि साऊथ आफ्रिकाने आपल्या नावावर तो सामना केला. म्हणजे विश्वास हे फार महत्त्वपूर्ण आहे कुठल्याही मॅचमध्ये. तर तुम्हाला विश्वासाने बॅटिंग करावं लागेल. जर त्या टीमने केलं तर आम्ही काय करू शकणार नाही आहे हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल आणि त्या प्रकारे बॅटिंग करावं लागेल या मॅचमध्ये. लेट्स सी बॅटिंगसाठी आयुष्मान आणि बंटी हे सलामी जोडी आहे. पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा जर आले ना 2 ओव्हरमध्ये तर या मॅचमध्ये मजा येईल यात काही शंका नाही आहे. कारण बॉल इझिली ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या 2 ओव्हर या बॅटरने जर 35-40 जर केले ना तर बिट्टू सर यांच्याकडे क्षमता आहे की मॅचला कधीही केव्हाही कलाटणी देऊ शकतात. सर्वात बेस्ट मुवमेंट या संपूर्ण मॅचचा खऱ्या अर्थाने मी म्हणेल जी स्वतः मी पाहिलाय ते मुवमेंट म्हणजे जेव्हा रोहनचा स्पेल संपला, रोहनने 6 बॉलमध्ये 30 धावा खर्च केले, तेव्हा एक अनुभवी बॅटर आला, फिल्डर आला, त्यांनी सांगितलं वेल डन रोहन, कीप इट अप, तुम्ही करू शकता. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होत असतात. आज अगदी जेव्हा युवराज सिंगने 6 बॉल 6 षटकार ठोकला होता स्टुअर्ट ब्रुनीवर, त्यानंतर अगदी त्यांनी कधी मागे वळून पाहिला नाही आहे आणि सर्वाधिक टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. अंपायरचा सिग्नल लेट्स प्लेस आहे. येस 92 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. बंडीसाठी पहिला चेंडू या ठिकाणी दुर्गा माता स्पोर्ट्स, दुर्गा माता के आदरणीय सम्माननीय उमाशंकर जी पाल इनकी तरफ से हर विकेट के लिए
₹200 कैश प्राइज यहाँ पर दिया जाएगा। गेंदबाजी के लिए फिर से एक बार ब्रिजेश तिवारी जी तैयार। चांगला चेंडू या ठिकाणी समोर खेळला, एक सिंगलचा प्रयत्न असणार आहे, क्षेत्रक्षण वेगाने येत आहेत। बंटी सांगत हो यस नो यस नो चा कॉल आहे, लेट्स सी पाहूया फिंगर अप होईल। आयुष्यमान फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहे। पहिला धक्का टीम एसएस क्लासेसला आयुष्यमान यांच्या स्वरूपात। एखादा अगदी युवराज सिंग ज्या प्रकारे स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉल 6 षटकार ठोकले होते, त्या प्रकारे एखादा बॅटरला या ठिकाणी 4 5 6 षटकार ठोकावं लागेल या मॅच मध्ये। लेट्स सी पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा दुर्गा माता स्टील्स अँड स्टेनलेस स्टील यांच्या वतीने तब्बल विकेटसाठी ₹200 कॅश प्राइज या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे। त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे सागर यांच्या रूपात आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होईल। मात्र बंटीला एक मोठी कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये। बंटीला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल। ज्या प्रकारे आपण दिवाळीमध्ये रॉकेट उडवतो ना, त्या प्रकारे प्रत्येकी ओव्हरमध्ये कमीत कमी 2 ते 3 चेंडूला रॉकेट अनुसारे बाउंड्री लाईनचे बाहेर फेकावं लागेल। पुन्हा एकदा ब्रिजेश तिवारी तयार, पॉवर प्ले मॅन्डेटरी सुरू आहे, तो ओव्हर घेऊन राईट आर्म राऊंड विकेटनी पुन्हा तयार गोलंदाज। ओ पॅटर्न बॅटशीमध्ये चेंडू होता, अगदी बॅटर आला नाही आहे प्रॉपरली। लेट्सी पाहूया लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल डाव भेटणार आहे आणि 1 धावने धावसंख्या टोटल 5 धावा। सिंगल डावला इतका अगदी इम्पॉर्टन्स देणार नाही आहे या मॅचमध्ये टीम त्रिशा 11 यांच्या वतीने। पहिल्याच इनिंगमध्ये ऑलमोस्ट सामना आपल्या पॉकेटमध्ये गेलाय, मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल। सनी शर्माला अगदी चमकावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। लेट्स सी पाहूया धावसंख्या तब्बल आहे 5 धावा। ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, हलकीची अपील आहे, पॅडवर चेंडू आलाय आणि धाव भेटणार नाही आहे। हा आला डॉट बॉल। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, ब्रिजेश तिवारी टू सनी शर्मा। तिवारी आणि शर्मा एकमेकांच्या विरोधात आहेत। ठोकला या ठिकाणी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि कॅच ड्रॉप झाली आहे। प्रयत्न या ठिकाणी होता। लेट्स सी पाहूया अंपायरचा सिग्नल, 1 बाउन्स, 4 धावा, चौकार आला या ठिकाणी। कॅचेस पकडा आणि जिंका क्रिकेटचा खेळ, मात्र या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय आणि त्याचा फायदा देखील भेटलाय 4 धावाच्या स्वरूपात आणि सनी शर्माला भेटलाय जीवनदान। या मॅचमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 8 धावा। 8 धावा स्कोर कार्डवर आहे। आमचे स्कोरर आदित्य चंगू मंगू मीरा माइंदरचे प्ले किला गल्ली या परिसरातील अगदी चंगू मंगू जर पाहिला तर मंगू 12वीला आणि चंगू जे आहे 10वीला आहेत आणि अतिशय जबरदस्त सुंदर मेहनत घेत आहेत। बाउंड्री लाईन, सर्कल लाईन, विकेटवर पूर्ण ग्राफिंग म्हणजे ड्रॉइंग हे सर्व आमचे चंगू मंगू यांनी केलेले आहे, त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद। स्लोवर चेंडू बीट केलाय, भरपूर लवकर खेळले बंटी या ठिकाणी। मॅच मध्ये यावं लागेल, मॅच मध्ये अगदी मोठे स्ट्रोक कन्वर्ट करावं लागेल। लेट्स पाहूया मोठे स्ट्रोक येतील का या ठिकाणी। अजूनही सुमेरजी नायर
यांचा येणं बाकी आहे. टीमचे चॉईस प्लेअर आहेत. 2 विकेट आणि 2 ओव्हर नंतर कधी पण येऊ शकतात. मात्र अजूनही 2 ओव्हरचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सनी शर्मा ऑन स्ट्राईक. लांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. प्रयत्न आहे खेळ घेण्याचा, मात्र होणार नाही आहे. एक सिंगल रन आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा आणि धावसंख्या तब्बल 11. पहिल्या मॅचमध्ये प्रेक्षकांनी पूर्णपणे एन्जॉय केला आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये फक्त आणि फक्त 4-6 इंटरनॅशनल नंबर डायल केला होता बॅटर्सनी. आणि या इनिंगमध्ये जणू काही रन थोडेसे स्लो येत आहेत. कन्वर्ट करावं लागेल, मोठा स्ट्रोक लॉन्च करावा लागेल. खोलात टाकला चेंडू, अगदी कावकाव क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव या ठिकाणी दुसरा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण केला जाईल दोन्ही बॅटरच्या वतीने. आणि धावसंख्या तब्बल 13. वेट अँड वॉच आणि परफेक्ट टायमिंग, परफेक्ट स्विंग ऑफ द बॅट पाठवला गेलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बिग 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 सिक्सर. 6 धावा. ओहो, याही ठिकाणी गॅप मोठा आहे. थेट आमच्या सलामी कक्षाला सलाम करणारा हा खणखणीत चौकार आलाय. 4 धावा. वेल स्ट्रोक बाय सनी. राजेश देखील आपल्याला उद्या खेळताना पाहायला भेटणार आहेत इन ॲक्शन मध्ये. RC11 संघ उद्या पाहायला भेटणार आहे. आणि गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग मध्ये अगदी आयोजन देखील RCचा होता आणि विजेता देखील RCच होती, म्हणजे इलाका भी हमारा धमाका भी हमारा. ओ हो, जबरदस्त लॉक हिटिंग या ठिकाणी. घुटना टेक सिक्सर देख पाठवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावा. वेल स्ट्रोक बाय सनी शर्मा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आपल्याला पाहायला भेटत आहे 29 रन्स. प्रत्येक ओव्हर मध्ये अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू आहे आणि 63 म्हणजे 21 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये बनवावं लागेल. एकवीस धावा प्रत्येक ओव्हरमध्ये या मॅचमध्ये बनवावं लागेल. चांगली बॅटिंग सनी शर्माने जणू काही मॅचमध्ये आणलाय. एक आशेची किरण म्हणतो ना आपण, तो किरण पेटवण्याचा प्रयत्न केला सनी शर्माने या मॅचमध्ये. आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी देखील पाहायला भेटले. मात्र लेट्स पाहूया बॉलिंगसाठी सागर. मी धन्यवाद करेन आमचे आयोजक कमिटी निकीबाई असतील, केटी असतील, ओंकार असतील, राजेश यादव असतील, या सर्वांनी या स्पर्धेसाठी आपला अगदी जीव प्राण सर्व काही लावलाय खेळाडूंसाठी. आणि एक जबरदस्त क्रिकेटचा या थरार क्रिकेटचा आयोजन, अद्भुत असा मैदान आणि अगदी जबरदस्त क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा बंटीला देखील बँकॉन टार्गेट करावं लागेल. ओहो, संपर्क नाही आहे या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या वतीने आलाय. अवांतर धावसंख्या अवांतरने तब्बल 30. अजूनही 62 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 62. क्रिकेटच्या पटलावर कुठलाही धाव सेफ नाही आहे. कुठलीही धाव अगदी 1 बॉल 12, 1 बॉल 11, 1 बॉल 13 देखील धावा इझिली होतात. फुल टॉस बॉल लांबच लांब पाठवलाय. बिग बिग बिग
बिग ब्लास्ट सिक्सर. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला भेटत आहे. लांबच लांब मारला या ठिकाणी बंटीने आणि कमीत कमी 18 बॉलमध्ये 7 ते 8 सिक्स पाहिजे. 7 ते 8 सिक्स आले, सिंगल डबल आले तर मॅच इझिली बनू शकते. आणि शनी शर्मा आणि बंटीकडे ती क्षमता आहे की मॅचला कलाटणी देऊ शकतात. म्हणतात ना, मेरे भाई घायल यहाँ एक परिंदा है, मेरे भाई घायल यहाँ एक परिंदा है, जो फिर से लड़ सका वही यहाँ पर जिंदा है. तर अगदी मॅचला जर जिंदा ठेवायचं असेल तर तुम्हाला षटकारांची चौकारांची आतिषबाजी पुन्हा मैदानामध्ये दाखवावं लागेल. येस, मॅच बॉल देखील आलाय सर. एक चेंडूमध्ये सागरच्या रन्स आलेल्या आतापर्यंत 7. धावसंख्या स्कोर कार्डवर 36. एक अजून आणि या ठिकाणी उंची जास्त आहे, लांबी देखील पार होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमचे सुमेर सर या ठिकाणी सांगत असताना हा 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस, थँक्यू विशाल सर. आणि अगदी काही प्रेक्षकांनी या ठिकाणी सांगितलं षटकार, मात्र आमचे सुमेर सरांनी सांगितलं आहे नो, हा 4च आहे. मॅच भले लांब आहे आमच्यासाठी, मात्र आम्ही आमचा जे फेअर डिसिजन आहे तेच देऊया. आणि लगेच विशाल सरांनी देखील सांगितलं इट्स माय अपॉलॉजी. आणि जे वेल डिसिजन आहे कमिटीच्या वतीने ते डिसिजन या ठिकाणी लगेच जाहीर केलं आहे. आणि हा 4 धावा चौकार आहे. वेल बॅटिंग बाय बंटी. पुन्हा एकदा गोलंदाज या सागर. ओहो, बॅटची एज आहे या ठिकाणी. शनी शर्मा वेगाने निघालेत. रन्स पाहिजेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 21 बनवायचं आहे. अवघ्या 3 बॉलमध्ये रन्स आलेले आहेत 12. अजून 3 बॉल 10. प्रत्येक ओव्हरमध्ये 21 करायचे आहेत. रनसंख्या 41. अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 15 बॉल 51. ओ ठोकलाय सनी शर्मा. शर्माचा मुलगा मारतोय, ठोकतोय आणि ठोकला देखील आहे षटकार. आम्ही देखील मॅच सोडणार नाही आहोत. आम्ही देखील कच्चे गुरुचे शेले नाही आहोत. आणि आम्ही देखील या ठिकाणी या मॅचमध्ये दान देखील टाकणार आहोत. हे दाखवत असताना सनी शर्मा काय कमालीची बॅटिंग केली आहे. आणि बंटी आणि शनी शर्माने जणू काही गिअर चेंज केला आहे आणि तो गिअर देखील अप्रतिम स्टाईलमध्ये केला आहे. आणि हळूहळू का होईना मॅचच्या दिशेने मॅचमध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. एक अजून येईल का? गॅप मोठा आहे. फिल्डर त्या ठिकाणी जाणार आहे शिवम. चांगली फिल्डिंग शिवमच्या वतीने आणि फेकी देखील सुरेख होताना पाहायला भेटत आहे. एकच धाव या बॉलवर. शॉर्ट पिच चेंडू होता मात्र त्या बॉलला कन्वर्ट करू शकले नाहीये सनी शर्माने. त्यांच्या रेंजमधला बॉल होता. अगदी या आधी खोलात टाकलेल्या चेंडूला बाहेर काढला होता, मात्र हा हाफ ट्रॅकर चेंडूला कन्वर्ट करू शकले नाहीये. एक धाव. धावसंख्या तब्बल 48. पहिल्या इनिंगमध्ये 3 ओव्हरमध्ये 55 धावा होते. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत तिसरा ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 48 आहे. बंटी ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल केला नाहीये प्रॉपरली. आणि या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार 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 आणि आर पार. 4 धावा. 4 धावा. धावसंख्या तब्बल 52 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जे सरासरी 3 ओव्हरमध्ये पाहिजे होती ते सरासरी पूर्ण केलेली आहे. म्हणजे आता 12 बॉल आणि रन्स करायचे आहेत तब्बल 40. टेन्शन आहे आता. मोठा दडपण आलाय. मी म्हणेल
टीम क्रिया 11 साठी, कारण आता गोलंदाज कुठला गोलंदाज वापर केला जाईल जो या मॅच मध्ये आम्हाला पुन्हा कमबॅक करून देऊ शकतो. आणि हो, बॉलिंग साठी आलाय मिस्टर रितेश. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये सागरने केली, मात्र त्याच्यावर हल्ला चढवला गेलाय. आता बॉलिंग साठी रितेश आलेत. 12 चेंडू आणि विजयाकरिता रन्स करायचे तब्बल 40. पहिला चेंडू आसमानी टोला, सांगितलंय ज्या आसमान को चूम ले पीछे मुड़कर ना देख, आणि याही बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. पार सिक्सर. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये मॅच खामोश होती, शांत होती, मात्र जणू काही अगदी आता मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलेली आहे. शनी शर्मा आणि बंटी या नावाची तुफानी बॅटिंग. मॅच बॉल आलाय सर, मॅच बॉल आलाय. अकरा चेंडू 34 धावा. रितेश आहेत बॉलिंग साठी, दबाव आहे त्यांच्यावरी देखील. ओ हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवर जास्त थांबले, एक धाव पूर्ण केली आहे, मात्र दुसरा प्रयत्न होणार नाही आहे. बंटी देखील हिट करत आहे, जास्त थांबले मी म्हणेल बॅटर या ठिकाणी या शॉर्ट बॉल खेळण्याकरिता, आणि बॅकफुटवर गेले. बॅटचा फ्लो जो होता तो जास्त मागून आला, त्याच कारणामुळे परफेक्ट संपर्क झाला नाही आहे. एक सिंगल रन, रनसंख्या टोटल 59. अजूनही 10 चेंडू 33 धावा. पहा मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. हाफ ट्रॅकर पुल पॉवरफुल सक्सेसफुल, आणि थेट बॉलला पाठवला गेलाय या ठिकाणी फाईन लेग झोनच्या बाहेर. 6 धावा. जामले भाई लास्ट कॉल असणार आहे तुम्हाला, 3 धावांची पेनल्टी असणार आहे, लक्ष द्या. टीम ॲसिस्ट क्लासेस षटकार आहे. येस 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 वॉर्निंग आहे अंपायर, वॉर्निंग दिला. येस वॉर्निंग दिला अंपायर. येस थँक्यू. बॉल द्यायचा. येस बॉल द्यायचा लगेच. येस अंपायरने देखील वॉर्न केला आम्ही. येस थँक्यू सर. एस क्लासेस कॅप्टन लक्ष द्या, प्लेयर गेला आता 3 धावांची पेनल्टी आता असणार आहे. मोनू भाई, बिट्टू सर, बंटी सर लक्ष दिया, 3 रन की पेनल्टी हो जाएगी आपको अगर प्लेयर अंदर जाते तो, कि अंपायर ने कॉल दे दी है वहां से. जणू काही सर्व काही या मॅच मध्ये बंटी आणि सनी शर्मा लावत असताना हाफ ट्रॅकर याही बॉलला पुल केलाय आणि याही बॉलला पाठवला गेलाय सीमा रेषा पार. सिक्सर. जणू काही बॉल नाही फुटबॉल दिसत आहे बॅटरला, आणि एकच ठरवलंय. $38 रन सनीच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 30 धावा बंटीच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि मॅच मध्ये देखील टीम ॲसिस्ट क्लासेस आलेली आहे मी म्हणेल आता, कारण 3 षटकार 1 सिंगल या ओव्हरमध्ये आलेले आहेत. ओव्हरऑल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. एक गोष्ट अजून मी म्हणेल की जर बॉल डॉट येत नाही आहे, स्ट्राईक घेत आहेत आणि जो बॅटर स्ट्राईकला येतोय तो चार्ज करतोय म्हणजे, आणि 20 धावा आलेल्या आहेत, अजूनही 20 पाहिजे. 7 बॉल 20. जर हे धावा चेस झाले तर गुरुद्वारा प्रीमियर लीगच्या इतिहासामधील हा पहिला इतका मोठा चेस असणार आहे मित्रांनो. 7 बॉल 20 धावा. एस क्लासेस देखील मॅच मध्ये आहे आणि टीम क्रिया 11 देखील मॅच मध्ये आहे. 7 बॉल 20. वेगवान चेंडू होता, सिंगलचा प्रयत्न होईल पूर्णपणे, आणि प्रत्येक ओव्हर मध्ये 20 बनवायचे होते, या ओव्हर मध्ये 21 आलेत, मात्र अजूनही 19 बनवायचे आहेत 6 बॉल मध्ये. मित्रांनो मॅच कोणी जिंको, मात्र जे बंटी आणि सनीने बॅटिंग केली आहे ना त्यासाठी एकदा ताला झाला पाहिजे मित्रांनो. अप्रतिम चेस केलाय, जणू काही दबाव न घेता चांगली बॅटिंग केली आहे.
जसा टाइम घेणार नाही आहे. बॉलिंगसाठी किशोर आलेले आहेत आणि जणू काही या मुवमेंटला बॅटरवर पारितोषिक लागतो, मात्र गोलंदाजावर पारितोषिक लावलं आलेलं आहे. जर सामना या ठिकाणी हे 19 धावा खर्च केले किशोरनी, तर त्यांना अशोकजी पाल यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. किशोर बॉलिंगसाठी आहेत. 6 बॉल 19. येस, टाइमकडे लक्ष द्या प्लीज. टीम क्रिया 11 कृष्णा, चला कॅप्टन कृष्णा लक्ष द्या. उमाशंकर पाल यांच्या वतीने सामना जिंकून दिला सनी शर्माने टीमला, तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि सामना जर विकून टाकला किशोरबाई याने. 6 चेंडू 19 धावा. येस, सनी पुन्हा एकदा. तिवारीजी बॉलिंगसाठी आहेत. एकचा डबल मध्ये कन्वर्ट केला जाईल का लेट्स पाहूया, मात्र नाही आहे. आता 5 बॉल आहे आणि 5 बॉल मध्ये 3 6 पाहिजेत. हे समीकरण अगदी कॅल्क्युलेट करावं लागेल बॅटरला. मी म्हणेल जर 4 बॉल मध्ये 2 जरी षटकार मारले, बिट्टू सर शेवटच्या बॉलला आले ना, तर 1 बॉल 6 इझिली होऊन जाईल. मात्र येणाऱ्या 4 बॉल मध्ये कमीत कमी 2 षटकार ठोकावं लागेल. बॉल आहे 5, रन्स करायचे 18. वॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. ओहो, या ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज आता बाद होईल या शंका नाही आहे. 4 बॉल आहे, रन्स करायचे 18. बॅटिंग आवडली असेल ना, तर एकदा त्याला झाला पाहिजे. 92 रन चेस करायचे, त्यामध्ये अगदी कमालीचा प्रदर्शन केलाय आणि मॅचला पहा सोडली नाहीये जीत. अजूनही 4 बॉल आहे आणि रन्स करायचे 18. सामना जर टीम एसएस क्लासेसने जिंकला, तर उमाजी शंकर पाल यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 4 चेंडू 18. समोर ठोकलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि कॅश ऑफ. म्हणजे आता बॅटिंग साठी सुमेरजी नायर म्हणजे बिट्टू सर आलेले आहेत. चेंडू आहे तब्बल 3, रन्स करायचे 17. हे परफेक्ट आज संधी आहे हिरो बनण्यासाठी बिट्टू सरांना पुन्हा एकदा या मॅच मध्ये. 3-17. 92 रन चेस करायचे आहेत. 75 धावा झालेल्या आहेत टीमचे ओव्हरऑल. 3 बॉल 17. अर्धा विकेटवर बॉल होता आणि बॉल आला नाहीये परफेक्ट बॅटवर आणि हा डॉट बॉल. ज्या प्रकारे उंची आहे बिट्टू सरांची, त्या प्रकारे अगदी या बॉलला डिस्पॅच केला पाहिजे होता. हा मोठा प्रश्न प्रत्येकाने सांगितलाय की हा परफेक्ट कनेक्ट झाला नाहीये. जितका आपल्याला सोपा वाटतो ना मित्रांनो क्रिकेटच्या पटलावर, तितक्या कधी कधी गोष्ट सोपी होत नाहीये. बॉल आहे 2, रन्स करायचे 17. ठोकलाय हा षटकार. या आधी जर 6 आला असताना तर 1 बॉल 6 मजा आली असती मॅच. मात्र आता 1 बॉल आहे, रन्स करायचे आहेत तब्बल 11. एक चेंडू 13 धावा. क्या बॅटिंग गेली आहे या ठिकाणी ऍक्सेस क्लासेसच्या वतीने. ठोकला या ठिकाणी. एक खराब बॉल भेटला होता, त्या बॉलला पाठवला नाही, मात्र चांगल्या बॉलवर ठोकला गेला षटकार. क्या जबरदस्त कमालीची बॅटिंग या ठिकाणी
टीम एसएस क्लासेसनी मन जिंकलेलं मी म्हणेल. 92 धावा चेस करत असताना जबरदस्त आणि अफलातून बॅटिंग. वेल प्लेड टीम एसएस क्लासेस. जणू काही प्रत्येकाचे विजयाचे चर्चा असतात, मात्र आज एसएस क्लासेस टीम हारलेली आहे. त्यांचंही नावाचा चर्चा असणार आहे. आणि बॅटिंगमध्ये शनी शर्मा, त्यानंतर बिट्टू, त्यानंतर बंटी यांनी कमाल केलाय. मात्र अवघ्या 4 रन कमी पडला मी म्हणेल टीम एसएस क्लासेससाठी. का मित्रांनो, जोरदार ताळा झाला पाहिजे. काय कमालीचा खेळ दाखवला गेलाय. देखील देणार आहोत आणि लगेच जाणार आहोत अगदी टीम ठाकूर 11 वर्सेस टीम क्रिया 11. कॅप्टन कृष्णाने यायचं टॉससाठी. थँक्यू सो मच. आणि आपण देणार आहोत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी चांगली बॅटिंग केली ओव्हरऑल या मॅचमध्ये. आणि डेफिनेटली तब्बल 46 रन केले आहेत मिस्टर सागर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन आदरणीय धनराज यादवजी यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचा कॅश प्राईज आणि मॅन ऑफ द मॅचचा सन्मान या ठिकाणी आपण देणार आहोत. मिस्टर सागर यांनी लगेच यायचं आपला सामनावीर घेण्यासाठी. आणि कॅप्टन टीम क्रिया 11 कृष्णा आणि ठाकूर 11 कॅप्टन अरुणजी चव्हाण आपण देखील रेडी राहायचा टॉस करीता. चला सागर भाई थोडा लवकर यायचं आहे, आपण त्यानंतर टॉस देखील कव्हर करणार आहोत. अगदी रोख पारितोषिक 2100 रुपये लागोपाठ 3 बॉल 3 षटकारासाठी धनराजजी यादव यांच्या वतीने हा सन्मान दिला जाईल. कमालीचा खेळ दाखवलाय. 46 रन अवघ्या 4 धावांनी कमी पडलाय संघ. 4 धावाने सागर देखील आपला अर्थ हुकलाय आणि 4 धावाने विजयीचा जो शंका लागत होता तो एसएस क्लासेससाठी कमी पडला गेलाय. मात्र इतिहासाच्या पानावर अगदी लिहिला जाईल जे कमालीचं प्रदर्शन केलं आहे ओव्हरऑल टीमने. आणि सागरला या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. 2100 रुपये कॅश प्राईज आणि मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देऊन या ठिकाणी सागरला सन्मान केला जात आहे. 46 रन अफलातून पारी केली आहे, त्यासाठी त्याला झाला पाहिजे मित्रांनो. सागर करिता देखील 46 रन जबरदस्त खेळ त्याच्या वतीने. वेल्डेन सागरजी आणि 2100 रुपये हे कॅश प्राईज.